नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी कांद्याची पात सुकट घालून कशी बनवली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। ही कांद्याची पात मी साफ करून बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही सुकट जाडी सुकट ती पण साफ करून घेतली आहे। फोडणीसाठी मी हे लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। तर आपण गॅस पेटवून कढई ठेवूया गॅसवरती आणि ही सुकट जी आहे ना ती आपण भाजून घेऊया। आधी सुकीच भाजायची, त्याच्यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही कारण आपल्याला ती नंतर धुवायची आहे। सुकट भाजून झालेली आहे, पातेल्यामध्ये काढते मी पाण्यामध्ये, धुवायला व्यवस्थित होईल म्हणजे। नंतर कढईमध्ये मी एक पळी तेल घालणार आहे आणि त्याच्यात हिरवी मिरचीचा ठेचा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आणि आता ही कांद्याची पात त्याच्यामध्ये टाकायची आहे। मुद्दाम मोठी कढई घेतलेली आहे मी कारण व्यवस्थित हलवायला येतं ना, त्याच्यामध्ये मिक्स करता येतं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं। आता हे धुवून घेतलेली सुकट आहे ती मी त्याच्यामध्ये टाकणार आहे, तेही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं। पाणी सुटलेलं आहे बघा भाजीला। झाकण ठेवून मी 2-3 मिनिटं वाफ काढून घेणार आहे। मध्ये मध्ये आपण भाजी पण चेक करायची कारण मी गॅस फास्ट ठेवलेला आहे, फुल ठेवलेला आहे गॅस। हळद टाकायला विसरले होते, नंतर हळद टाकले तरी म्हटलं भाजी अशी का दिसते, कलर वेगळा दिसत होता भाजीचा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हळद टाकून झाल्याच्या नंतर। परत आपण झाकण ठेवून अर्धा मिनिटभर वाफ काढून घेऊया। पाणी आटलेलं आहे भाजीचं सगळं। भाजी आपली तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।